नमस्कार मित्रांनो, आज चाललो होतो करिवडगावला आणि गांधीजीचे 3 माकडे बसले होते गाडीत. रस्त्याचं बी काम चालू होतं, त्याच्यामुळे पोकलेन बिकलेन दिसलं बा आम्हाला. कवा जाता दिसत नव्हतं. गेलो पोखरीमध्ये तर काही विषय केला होता. कमान बिमान एकदम टाईट मध्ये विषय होता. तुम्हाला पुढे गेल्यानंतर एक गंमत दाखवतो. गंमत बघा, हे विषय काय होता, काय करत होता बाबा, कमेंट करून नक्की सांगा. मग आम्ही गेलो करिवडगाव मध्ये शेतकरी पुढं आम्ही त्यांच्या मागं. मग आम्ही गेलो त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्ही काय केलं, गाडी म्हणलं पहिले सावली लावून घ्यावं लागेल, मग त्यांच्याकडे जावं लागेल. त्याच्यामुळे आम्ही निघलो त्यांच्या रानात गेल्यानंतर सोलर पंपाचं आम्हाला काम करायचं होतं. दत्ताला म्हणलं, अरे दत्ता तू घे बरं ते पाण्याची पिशी. मग आम्ही गेलो सोलर पशी गेल्यानंतर हे होतं सूर्य कंपनीचं सोलर होतं. पण विषय का असा होता का, कंपनीवाल्यांनी यांना मटेरियल दिलं, सगळं दिलं, पण बसवायलाच आले नाही. ते म्हणते मी बसून देईन, ते म्हणते मी बसून देईन, काहीच झालं नाही. या शेतकऱ्यांनी स्वतः सोलर बसून घेतलं. बसून गेल्यानंतर यांना काय वायरिंग जमली नाही. त्यांनी मला बोलवलं होतं, त्याच्यामुळे मी त्यांना वायरिंग करून व्यवस्थित चालू करून सोलरचं नियोजन लावून द्यायसाठी मी आलो होतो आष्टीवरून. त्याच्यामुळे मी काय केलं, पिन कनेक्शन काढून त्याला पाणी बाहेर काढून दिलं. पाणी तर बाहेर काढून दिल्यानंतर वायरिंग व्यवस्थित जॉईंट बिन मारून घेतला. माझे कार्यकर्ते आणले तिघच. व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कंपनीवाल्यांना, सूर्य कंपनीवाला, तुम्ही पंप तर देतात पण शेतकऱ्याला चालू करून सुद्धा द्या ना. आम्हाला कशाला पळायला लावतात. आम्ही मोटर चालू बिलू करून निघलो. मग गावाकडे जाताना माझं कंपनीचं एक म्हणणं आहे, तुम्ही सोलर पंप देता, सगळ्या गोष्टी करतात, शेतकऱ्याला सर्व्हिस बी देत जा. त्याच्यामुळे निघलो आम्ही घरी.